असोसिएट मेंबर म्हणजे काय की एखाद्या मेंबरचा हजबंड, वाईफ, फादर, मदर, ब्रदर, सिस्टर, सन, डॉटर, सन इन लॉ, डॉटर इन लॉ म्हणजे ही सगळी नाती. सो एखाद्या मेंबरचे हे सगळे रिलेशनशिप मधले असलेली लोक किंवा त्याचा नेफ्यू, नीस, हे सगळे स्पेसिफिकली लॉ मध्ये ही नाती दिलेली आहेत, मेन्शन केलेली आहेत, ज्यांना पण सोसायटी मेंबर म्हणून ऍडमिट करते. म्हणजे एक मेन मेंबर आहे आणि त्याची ही बाकी नात्यांमधली कोणीही व्यक्ती ही त्या माणसाची असोसिएट मेंबर होऊ शकते, असं स्पेसिफिकली कायद्याने ही नाती कॅटेगराईज केलेली आहेत. पण त्याच्यासाठी रिटर्न रेकमेंडेशन असलं पाहिजे. म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या एखाद्या नात्यातल्या व्यक्तीला असोसिएट मेंबर करायचं आहे तर तुम्ही सोसायटीला तसं रायटिंग मध्ये देणं अपेक्षित आहे. तुमचे जे काही राईट्स आणि ड्युटीज आहेत ऍज अ मेन मेंबर ते तुमचा असोसिएट मेंबर वापरू शकतो जर तुम्ही तसं रायटिंग मध्ये सोसायटीला कळवलं तर, आणि ती व्यक्ती ह्या नात्यांमधली एक व्यक्ती असायला हवी. पण या असोसिएट मेंबरचं नाव शेअर सर्टिफिकेटवर नसतं. म्हणजे काय की तो तुमचा जॉईंट मेंबर नाहीये. जॉईंट मेंबरची कन्सेप्ट पुढे येईलच. जॉईंट मेंबर म्हणजे काय की दोन लोकांच्या नावावर फ्लॅट आहे, एका पहिल्या माणसाचं नाव शेअर सर्टिफिकेट आणि त्याच्याबरोबर दुसरा माणूस, हा जॉईंट मेंबर असतो. पण असोसिएट मेंबर हा तुमचा जॉईंट नसतो, तो तुमच्या प्रॉपर्टीमध्ये त्याचा काही हक्क नसतो. फक्त तुम्ही त्याला पॉवर्स देता की माझ्या राईट्स आणि ड्युटीज ह्या माणसाने पण वापरल्या तरी मला चालतील, असं तुम्ही सोसायटीला लिहून देता. सो दॅट इज असोसिएट मेंबर. असोसिएट मेंबरला वोटिंग राईट तर असतोच, पण विथ द प्रायर कन्सेंट ऑफ अ मेंबर. तुम्ही नाही आहात मीटिंगमध्ये किंवा काही कारणास्तव तर तुम्ही असोसिएट मेंबरला पॉवर्स दिलेली असते की त्याने वोट करावं. आणि असोसिएट मेंबर राईट टू कंटेस्ट इलेक्शन सुद्धा त्याला आहे, म्हणजे तो इलेक्शनला सुद्धा उभा राहू शकतो. ह्या सगळ्याला फक्त जो मेन मेंबर आहे त्याची अर्थातच परवानगी रायटिंग मध्ये सोसायटीकडे दिलेली असणं आवश्यक आहे. एखाद्या मेन मेंबरच्या अगेन्स्ट सोसायटीला काहीही ऍक्शन घ्यायची आहे ती सगळी असोसिएट मेंबरच्या अगेन्स्ट पण सोसायटी घेऊ शकते. ओके, सो दिस इज अबाउट द असोसिएट मेंबर.